स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नागरिकांनो सावधान, चायनीज गाड्यावर पोलिसांच्या धाडी। विटा शहरात काय घडतंय? हातगाडी व्यावसायिकात उडाली खळबळ। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भोघाट। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। गेल्या अनेक दिवसापासून विटा शहर आणि परिसरात होत असलेली अंमली पदार्थांची विक्री यामुळे विटा शहर आणि खानापूर तालुक्याचं नाव बदनाम होत आहे। शहर व परिसरात नशेचे इंजेक्शन, गांजा, ड्रग्ज व अन्य अंमली पदार्थ येतात तरी कुठून, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांच्यातून विचारला जातोय। या प्रकारामुळे पोलिसांचंही नाव बदनाम होत असून या अंमली पदार्थांच्या वापरामुळे नवीन पिढी बर्बाद होतीये। त्यामुळे याचा पर्दाफाश करावा अशी मागणी जोर धरते। त्या अनुषंगाने विटा पोलीस कामाला लागलेत। त्यांनी सर्वत्र धाडसत्र सुरू केलं। गेल्या काही दिवसापासून विटा पोलिसांनी चायनीज भेळ गाडे, पानटपऱ्या व अन्य संशयित ठिकाणी तपासणी सुरू केली। काल रात्री अचानकच विटा पोलिसांनी मायनी रोडवरील व विटा शहरातील चायनीज सेंटरची तपासणी केली। यात चायनीज विक्री करणाऱ्या पदार्थांऐवजी नशेली पदार्थ विक्री केला जातात का याची खात्री पोलिसांनी केली। चायनीज भेळ सेंटरवर गांजा विकला जातो अशा तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या। त्यानुसार विटा पोलिसांनी शहरातील चायनीज सेंटरची तपासणी केली। सर्व व्यावसायिकांना पोलिसांनी अंमली पदार्थांबाबत कडक सूचना दिल्या। उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलं होतं। काल रात्री अचानक चायनीज भेळ सेंटरवर व अन्य संशयित ठिकाणी पोलिसांनी छापेमारी सुरू केल्यानं हातगाडी व्यावसायिकात मोठी खळबळ माजली होती। परंतु आता नागरिकांनी याबाबत सतर्क झालं पाहिजे। जर कुणाला अशा गोष्टी निदर्शनास आल्या तर याची माहिती पोलिसांनी द्यावी, त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि अशा वृत्तीवर तात्काळ कारवाई केली जाईल असं आश्वासन विटा पोलिसांनी यावेळी दिलं। विटा पोलिसांनी यात चेक केलेल्या चायनीज पदार्थ विक्रीच्या गाड्यावर गांजा आहे का किंवा त्याची विक्री केली जाते का याची खात्री केली, परंतु पोलिसांना काही मिळून आलं नसल्याचं पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितलं। मात्र चायनीज भेळ सेंटर व अन्य ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या या धाडीमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मोठे धाबे दाणाणलेत। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।